तर बघा, आज आपण पाहतोय सध्या मराठी विषयावर आधारित 20 सामान्य ज्ञानाचे प्रश्न. सर्वांना स्क्रीन दिसते व्यवस्थित? यस. ओके. तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे मराठी वर्णमालेत. आता आपल्याला माहिती आहे अ ते औ पर्यंतच्या अक्षरांना काय म्हणतात? माहिती आहे आपल्याला अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ. हे जे अक्षरं आहेत, या अक्षरांना काय म्हणतात? कोण सांगेल का मला? त्यांना म्हणतात स्वर. स्वर. ते स्वर असतात. स्वर. गुड. ते स्वर आहेत हे लक्षात ठेवायचे. हं? म्हणजे आता आपल्याला माहिती आहे कोणत्याही म्हणजे भाषेमध्ये जर पाहिलं आपण, तर त्या ठिकाणी काय असतात स्वर आणि व्यंजनं असतात. मग इंग्रजीमध्ये जसे ए, ई, आय, ओ आणि यू हे वॉवेल्स आहेत म्हणजे हे स्वर आहेत. तशा पद्धतीनं मराठीमध्ये अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, आय, ओ, औ आणि आता आणखी 2 अशात ॲड झालेत ते म्हणजे ॲ आणि ऑ. हे सुद्धा स्वर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून मग आपण हे काय करायचे आहे लक्षात ठेवायचे हे इंग्रजी स्वर आहेत. ॲ आणि ऑ पण ते मराठीमध्ये इंग्रजी आणि मराठी हे आता म्हणजे मराठीचा एक मराठीमध्येच भरपूर प्रमाणात इंग्रजी येत असल्यामुळे हे 2 स्वर देखील त्या ठिकाणी ॲड झालेले आहेत. चला मग आता दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे तो पाहूयात. तो म्हणजे मराठी वर्णमालेत क पासून ते ज्ञ पर्यंतच्या अक्षरांना काय म्हणतात? आता सांगा बरं? व्यंजन. गुड. व्यंजनी सर. व्यंजने. त्यांना आपण व्यंजने म्हणत असतो. त्यांना काय म्हणत असतो? व्यंजने म्हणत असतो. चला त्यानंतर आपला आहे प्रश्न तिसरा. जंगलाचा राजा कोणत्या प्राण्याला म्हणतात? सिंह. गुड. सिंह. जंगलाचा राजा तो म्हणजे सिंह आहे. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं स्क्रीन आहे. दिसत नाही. कुणाला दिसत नाही? शिवरुद्र सर. नाही दिसत आता? सर दिसते आता. दिसते ना? ओके हां. चला दिसते. त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. सांग. हां? मोर. सर मोर. गुड. मोर. मोर. आता मला सांगा मोर. मोराला इंग्रजीत काय शब्द आहे? पटकन. विसरले. पिकॉक. गुड. सर पिकॉक. पीकॉक. आणि सिंहला पिकॉक. इंग्रजीत शब्द काय आहे? सिंह. लॉयन. गुड. त्याला लॉयन लॉयन. म्हणतात. व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर 5 आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? पटकन सांगा. राष्ट्रीय वाघ. प्राणी. सर वाघ. सर वाघ. वाघ. वाघ आहे आणि वाघाला इंग्रजीत काय म्हणतात? पटकन सांगा. टायगर. 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 व्हेरी गुड. आता ऐका सिंहमध्ये आणि वाघामध्ये फरक आहे. कोण सांगतं मला? काय फरक आहे दोन्हीत? अरे कुठं गाणे चालू आहेत? त्यानं व्हॉइस बंद करा गाणेवाल्यानं. लेकरानं बाकीचे लेकरं ते सांग नका. गाणे ऐकत बसतील. क्वेश्चन हां. काय? चला सांगा बरं. वाघात आणि सिंहात काय फरक आहे? कोण सांगतं मला पटकन? सर सिंहाला केस असतात. हां, सिंहाला केस असतात समोर त्याला आयाळ म्हणतात आणि ते जे तसं आयाळ जे आहे ते ते जे केस असतात ते कोणाला नसतात? वाघाला नसतात. आणखी वाघाच्या शरीरावर बघा वाघाच्या बॉडीवरती ब्लॅक अँड व्हाईट स्ट्राइप्स असतात. म्हणजे काळे आणि पांढरे पट्टे असतात. झेब्राला कसे असतात? नाही तशाच नसतात. तसे का वाघाला सुद्धा पाहायला मिळतात. तसे सिंहाच्या अंगावर तसे पट्टे नसतात. ओके? लक्षात राहू द्यायचं आहे. आता मग आपल्या सर्वांना माहिती आहे. मला सांगा बरं वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात? वाघाच्या टायगर. वाघाच्या पिल्लाला
त्याच्या पिल्लाला काय म्हणतात? टायगर कसं म्हणताल? वाघाच्या पिल्ल्याला काय म्हणतात? सर मी सांगू येस, सांगा. बछडा म्हणतात. आणि मग सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात? पटकन सांगा. छावा वाह, व्हेरी गुड. बघा, सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात. व्हेरी गुड. बघा, त्यानंतर आपला 6वा प्रश्न आहे. खरंच दुर्वाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चांगल्या पद्धतीनं सांगितले तिनं. बघा, आता बघूयात पुढे. आंबा हे फळ आहे की भाजी आहे? येस, आंबा हे फळ आहे. फळाला इंग्रजीत काय म्हणतात? पटकन सांगा. फ्रूट. व्हेरी गुड. दिसत नाही कुणाला दिसत नाही स्क्रीन? ओके. चला, त्यानंतर बघा, नंबर नेक्स्ट. आपल्याला कोणत्या ज्ञानेंद्रियामुळे चव समजते? टेस्ट. टेस्ट जी असते ना, गुड. आपल्याला जिभेमुळे समजते. आता जिभेला इंग्रजीत काय म्हणतात? जिभेला इंग्रजीत काय म्हणतात? पटकन. टंग. व्हेरी गुड. टंग म्हणतात. व्हेरी नाईस. क्वेश्चन नंबर 8. आकाशाचा रंग कोणता असतो? येस, तो निळा रंग दिसत असतो, कारण ते प्रकाशाच्या म्हणजे जेव्हा लाईटचं काय होत असतं, स्कॅटरिंग होत असते, त्यामुळे आपल्याला आकाशाचा रंग निळा दिसत असतो. त्यानंतर पुढे सांगा. दिवस. व्हॉइस बंद करा, 1 मिनिट. व्हॉइस बंद करा. सर आवाज डबल येतोय. हा, व्हॉइस बंद करा. त्यामुळेच म्हणलो मी, व्हॉइस बंद करा. 1 मिनिट फक्त. आता बघा, हा, ज्याला स्क्रीन दिसत नाही फक्त त्यानंच सांगा मला, कोणाला दिसत नाही? कोणाला दिसत नाही? शिवरुद्रला. आवाज येतोय. व्हॉइस बंद करता का? कोणीतरी आलंय, त्यांना एंटर करून घेऊ. चला, मला सांगा, आता स्क्रीन सर्वांना दिसते का? यस. ओके, हा. चला मग सुरुवात करतो. कोणाला दिसत नाही? आता येस म्हणलात, दिसत नाही असं कसं होईल? थोडं थांबा, नेटवर्क येईल. हा, त्यामध्ये दिसेल तुम्हाला. हा, बघा, आता मी या ठिकाणी पुढचा प्रश्न घेतलेला आहे. दिवस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? रात्र. गुड. रात्र. दिवस. रात्र. हा, आता ऐका. आता व्हॉइस बंद करा. दिवसाला इंग्रजीत म्हणतात डे, आणि त्याचा ऑपोजिट वर्ड असतो तो म्हणजे नाईट. नाईट मीन्स काय असते? रात्र असते. ओके. नंबर 10. 10वा. जवळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? जवळ. सर दूर. दूर. सर दूर. दूर किंवा लांब? दूर. सर दूर. गुड. जवळला इंग्रजीत म्हणतात नियर, आणि त्याचा ऑपोजिट वर्ड आहे तो म्हणजे नियरचा फार, किंवा त्यानंतर त्याला आणखी एक शब्द आहे अवे. ओके, अवे म्हणजे दूर किंवा फार. त्यानंतर 11 नंबर. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. इथे दिलेला आहे, तो म्हणजे रवी किंवा भास्कर. रवी. बघा ना, या सूर्याच्या नावावरूनच आपला जो रविवार आहे ना, रविवार हे सूर्याच्या नावावरूनच पडलेलं आहे. तर बघा, रविवार. आणि इंग्लिशमध्ये म्हणतो आपण त्याला संडे. मग बघा, मला सांगा, सन म्हणजेच काय? रविवार आहे. म्हणजेच सन म्हणजे सूर्य, आणि सूर्याचा समानार्थी शब्द आहे रवी. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, हा, तर बघा, रविवार म्हणजे काय आहे थोडक्यात? तो म्हणजेच त्याचा समानार्थी शब्द आहे रवी किंवा भास्कर, आणि त्यालाच इंग्रजीत आपण संडे म्हणजे रविवार असंही म्हणत असतो. आता सन म्हणजे सूर्य, आणि मग बाकीच्यांना सुद्धा आपण सनच म्हणणार इंग्रजीत. चला, झाड या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. झाड. झाडाला आपण इंग्रजीत म्हणत असतो ट्री. तरू. तर वृक्ष आणि तरू हे दोन्हीही त्याचे समानार्थी शब्द आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर
मुलगा या शब्दाचे आता आपण पाहतोय सध्या 13 नंबरचा. बघा, मुलगा या शब्दाचे लिंग बदलून सांगायचे. मुलगा, मुलगी. मुलगी. येस. आता मग मला सांगा, मुलगा. मुलगा म्हणजे विरुद्ध लिंगी झाले, मुलगी. बरोबर. आता मला सांगा तुम्ही, मुलगा म्हणजे इंग्रजीत सांगा शब्द पटकन चला. बॉय. 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 गर्ल. बॉय. बॉय गर्ल. त्यानंतर गर्ल. कोणीतरी आलेला आहे, त्यांना आपण एंटर करून घेऊयात. चला आता बघा नंबर नेक्स्ट. हा, व्हॉइस बंद करा ज्या ठिकाणी चालू आहे ना त्या ठिकाणी. घोडा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? घोडा. घोडी. घोडा, घोडी. गुड. त्यानंतर आहे पुस्तक या शब्दाचे अनेक वचन काय? पुस्तके. पुस्तके. येस. एक असतं पुस्तक, अनेक आहेत पुस्तके. पुस्तक म्हणजे काय, त्याला इंग्रजीत काय म्हणतो आपण? बुक. आणि त्याचे प्लुरल काय होतो त्याचा? बुक्स. बुक्स. येस. चला त्यानंतर पुढे आहे पूल या शब्दाचे अनेक. आवाज येतोय. हा, व्हॉइस बंद करा आता सर्वांनी. फुल या शब्दाचे अनेक वचन काय? तर फुलाचं अनेक वचन होत असतं फुले. गुड. फुले हे अनेक वचन आहे. त्यानंतर 17व्या नंबरचा प्रश्न आहे, 17 नंबर. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? राज्य प्राणी, हा, राष्ट्रीय प्राणी नाही. आता राज्य देशाचा असतो राष्ट्रीय प्राणी, राज्याचा असतो राष्ट्रीय प्राणी. हा खूप मोठ्या परीक्षेला आलेला आहे प्रश्न. बघा, कित्येक भरत्या ज्या काय पोलीस भरती असतील, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर तो आहे शेकरू. काय आहे तो? शेकरू. हे लक्षात ठेवायचं आहे. शेकरू आहे, हा, नीट. ती एक मोठ्या प्रकारची खार असते. चला त्यानंतर 18 नंबरचा आहे, आपण दिवाळी सणात काय लावतो? दिवाळी सणात पंत्या आणि दिवे लावत असतो. गुड. त्यानंतर 19व्या नंबरला आहे प्रश्न, 19 नंबर. संक्रांत या सणाला आकाशात काय उडवतात? उत्तर आहे त्याचं पतंग. पतंगाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? पटकन सांगा. व्हेरी गुड. काईट मीन्स पतंग. आणि नंबर 20 आहे आता, महाराष्ट्राची राजधानी कोणती? पटकन सांगा. मुंबई. मुंबई. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. मग आता मला सांगा, आपल्या भारत देशाची राजधानी काय कोणती आहे? भारताची राजधानी कोणती आहे सांगा. गुड. भारताची राजधानी आहे ती म्हणजे दिल्ली. खूप छान. व्हेरी गुड. दिल्ली आहे हे लक्षात राहू द्यायचं आहे. आणि महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मुंबई आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? कोण सांगेल का मला? उपराजधानी. हा, व्हेरी गुड. नागपूर. गुड. महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हे सगळे प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती व्हॉट्सअपला पाठवत आहे, PDF मध्ये पाठवतोय. हे प्रश्न काय करायचे, सर्वांनी व्यवस्थित याचे प्रश्न आणि उत्तरं लिहून काढायचे आहेत आणि ते व्हॉट्सअपला मला टाकायचे आहेत. ठीक आहे, आपल्या ग्रुपवरती टाकायचे आहेत आपल्या. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात आता. थँक्यू सो मच. सर्वांना समजलंय ना आजचं हे? आज पहिला दिवस होता म्हणून आपण तुमच्यासाठी काही इंटरेस्टेड प्रश्न या ठिकाणी आपण मांडलेले आहेत. तर हे प्रश्नासाठी उद्यापासून आपलं रेग्युलर सुरू होईल. गुड मॉर्निंग.